Good afternoon. So remember, in the last session, we were learning about public revenue specifically, and we were learning about the taxes and canons of taxes and many other things about taxes. Right? We have also distinguished between direct taxes and indirect taxes. And now that we were talking about how taxes are working, and because of taxes, we were afraid that our petrol prices are rising very fast. तुम्हाला आठवतंय आपण याविषयी बोललो होतो आणि तुम्ही मला प्रश्न विचारला होता की पेट्रोलच्या प्राइजेस कशा वाढतायत. येस मॅम. येस, करेक्ट. आणि मी तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही काही बघितलं का त्याच्या आधारे तुम्हाला काही आठवतंय का? की म्हणजे तुम्ही काही वाचलत का? येस मॅम. येस, सांग ना प्लीज. एक बॅरल मध्ये 159 लिटर्स क्रूड ऑइल असतं. ओके. आणि एक बॅरल 1 बॅरल इज इक्वल टू 52 रुपीज, $52. $52. करेक्ट. 1 barrel is $52. आणि हा, ओके. 1 बॅरल इज इक्वल टू $52. ओके. आणि अजून एप्रिल मध्ये 1 बॅरल इज इक्वल टू $18 होता, सगळ्यात कमी. हा, येस. तेव्हा आपल्याला म्हणजे पेट्रोल आहे ना, ते 1 लिटर चा म्हणजे बेस कॉस्ट 8.50 रुपीज होता. तेव्हा इंडियात पेट्रोल पंपामध्ये 90 रुपीज अबव पेट्रोल विकत गेला होता. बरोबर. सो खूप मस्त माहिती. आणखीन काही आहे माहिती शेअर करायला? येस. म्हणजे 2012 मध्ये काँग्रेसने पेट्रोल प्राइस वाढवले होते. तेव्हा 80 रुपीज पेट्रोल प्राइस झाला होता. तेव्हा बीजेपी गव्हर्नमेंटने भारत बंद आंदोलन केला होता. बरोबर. तेव्हा 1 बॅरल इक्वल टू मोर दॅन $100 होता. बरोबर. तेव्हा आता जितका टॅक्सेशन रुलिंग गव्हर्नमेंट लावलेली आहे ह्यामध्ये पेट्रोल मध्ये, तितका काँग्रेस गव्हर्नमेंटने त्या टाइमात लावले असते ते आपल्याला 1 लिटर पेट्रोल 160 रुपीजला भेटलं असतं. बरोबर. सो आता मग तुझं काय म्हणणं आहे या बाबतीत की काय होतंय नक्की? म्हणजे 2013 पासून जे क्रूड ऑइलची व्हॅल्यू आहे ती ग्लोबल मार्केटला खाली जात गेली. म्हणजे पहिले $100 अबव होती, आता $52 आहे. एक टायमाला $18 पण होती. पण बीजेपी गव्हर्नमेंटने ह्या इतके वर्षामध्ये केव्हाच कस्टमरला त्याचा फायदा करून दिला नाही. त्यांना कधीच फायदा झाला नाही. पूर्ण प्रॉफिट गव्हर्नमेंटच घेऊन गेली. ओके, ओके. आणि आणखीन काही? एकदा पण म्हणजे पेट्रोलची प्राइस डिक्रीज नाही झाली. बरोबर. सो आणखीन काही तुला इन्फॉर्मेशन शेअर करायचं? बिकॉज रिअली जायद हे खूप मस्त इन्फॉर्मेशन होती. आणखीन काही इन्फॉर्मेशन आहे? आपल्याला म्हणजे जे अजून थांबा एक मिनिट. ओके. रिफाईन म्हणजे पेट्रोल रिफायनीसाठी जातो तेव्हा रिफायनी कंपनी 9.50 रुपीज घेतात 1 लिटर पेट्रोल रिफाईन करण्यासाठी. बरोबर. नंतर जी हे आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे ती 30 रुपीज घेते स्वतःचा टॅक्सेशन. नंतर डीलरला 3 रुपये काहीतरी पडतात. डीलरला 3 रुपये जातात, म्हणजे इंडियन ऑइल, रिलायन्स कंपनी त्यांना. आणि स्टेट गव्हर्नमेंटला 20 to 25 रुपीज भेटतात.
एक्झॅक्टली. जर तू बघत असशील आणि तुम्ही सगळेच बघत असाल, तर हे 2016च्या 2016 के दिल्ली के पेट्रोल प्राइजेस आहे. दिल्ली बीइंग सेंट्रल सिटी ऑफ इंडिया. सेंट्रल. ओके. सो असा विचार करा, की ह्याला आपल्याला नेहमी असं वाटतं, की टॅक्सेस आणि ह्याच्यात जातात. आपण इनडायरेक्ट टॅक्सेस बद्दल बोलतोय आणि म्हणून स्पेसिफिकली सांगताना यात कोणत्या कोणत्या प्रकारच्या ड्युटीज लागतात, कोणकोणत्या प्रकारचे टॅक्सेस लागतात, कोणती कमिशन्स लागतात, याची एक आकडेवारी म्हणजे नंबर्स टॅब्युलर फॉर्म मध्ये तुमच्या समोर प्रेझेंट केलेले आहे. सो 2016 मध्ये एका लिटरची बेस प्राइस पेट्रोल, ओके, ती पर लिटर 11.21 रुपीज होती. ओके, 11 रुपयाला पेट्रोल मिळत होतं पर लिटर, जर समजा कुठचाही टॅक्स त्याच्यावर लावला नाही तर. त्यानंतर ट्रान्सपोर्ट चार्जेस लावायला लागतात आणि ओशन फ्रेट. ओशन फ्रेट म्हणजे तुम्ही समुद्रातून ट्रान्सपोर्ट करता ना, गल्फ कंट्रीमधून समुद्रातून आपल्याकडे येतं. सो Yes. ओशन फ्रेट म्हणजे ओशनच्या वाहतुकीला मिळणारा टॅक्स हा ज्या ओशनची म्हणजे ओशनचा जो पॅच आहे तो ज्या देशाच्या मालकीचा आहे त्याला तो टॅक्स दिला जातो. सो समजा गल्फ कंट्रीज मधून भारतात पेट्रोल येत आहे, तरी येताना एका सर्टन नॉटिकल स्माईल पर्यंत म्हणजे समुद्रात आतल्या सर्टन भागापर्यंत प्रत्येक देशाची एक मालकी हक्क असतो. आणि जेव्हा ती बोट त्या देशाच्या नॉटिकल मैल्स मधनं जाते तेव्हा त्या सीमेतनं गेल्याबद्दल त्या देशाला ओशन फ्रेट द्यायला लागतो, ओशन टॅक्स, ट्रान्सपोर्ट चार्जेस. आणि या प्रकारचे ट्रान्सपोर्ट चार्जेस पर लिटरला आपल्याला 3.5 म्हणजे 3.5 रुपये जवळजवळ द्यायला लागतात. त्यानंतर तू म्हणलास तसंच आहे की रिफायनरी कंपनी असतात त्या आरटीपी म्हणजे रिफायनरी ट्रान्सफर प्राइस लावतात. आणि ही जी आहे ती ऑइल मार्केटिंग कंपनी IOCL, BPCL अशा सगळ्या कंपनीज कडून जी ऑइल मार्केट करतात म्हणजे ऑइल मार्केटमध्ये आणतात, अशा कंपनीज कडून रिफायनरीजला म्हणजे पेट्रोल शुद्ध करणाऱ्या कारखान्यांना दिली जाते आणि त्याची असते पर लिटर 5 रुपीज होती 2016 मध्ये दिल्लीमध्ये पर लिटरला. ओके. आणि या सगळ्यांची मिळून टोटल प्राइस झाली होती 19 रुपये 7 पैसे, 19 रुपीज 7 पैसे, 70 नॉट 70. सो त्याच्यानंतर आपण जे बघितलं ते की मग गव्हर्नमेंट कडून एक्साइज ड्युटी आणि वॅट, एक्साइज ड्युटी असते आणि वॅट असतो, दॅट इज अ व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. हा पण इनडायरेक्ट प्रकारचे दोन्ही टॅक्सेस आहेत. हे वगळून विदाउट एक्साइज ड्युटी आणि वॅट न लावता प्राइस इंडियन डीलर्स ना, म्हणजे आता म्हणतो जसं आपण भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, रिलायन्स आणि असे बरेच ब्रँड आहेत, त्या ब्रँडेडच्या पेट्रोल पंप चालवणाऱ्या माणसांना, पेट्रोल डीलर्सना त्याचा काही जो पैसे द्यावे लागतात ते असतात 3.77 पैसे, 3 रुपीज 77 पैसे. ओके. म्हणजे आता आपल्या 19.70 रुपयांमध्ये 3.77 रुपयांची वाढ झाली. याच्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटला स्पेसिफिक एक्साइज ड्युटी द्यायला लागते, ज्यात आपण एक्साइज ड्युटी आणि वॅटचा समावेश असतो आणि तो सेंट्रल गव्हर्नमेंटला 2016 मध्ये 21.48 इतका द्यावा लागत होता एका लिटर मागे. ओके. नंतर डीलरला कमिशन द्यायला लागतं. जो पेट्रोलचं डील करतोय मार्केटमध्ये, जसं पुन्हा सेम रिलायन्स, हिंदुस्तान आणि प्लस हे जे छोटे छोटे पेट्रोल पंपाचे रिटेलर असतात त्या सगळ्यांना मिळून त्याचं जे कमिशन असतं दॅट बिकम्स 2.25 इन 2016. ओके. त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट स्पेसिफिक वॅट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, आता आपण बघत होतो जो पहिला होता सेंट्रल गव्हर्नमेंट किती टॅक्स लावत होतो, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट किती टॅक्स लावतं ते आपण एक सेकंद मित्रांनो, माझ्याकडे इंटरनेटचा प्रॉब्लेम झालाय. सो तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? सॉरी, लाईट गेल्यामुळे वायफायचा प्रॉब्लेम झाला होता. सो असा विचार करा की त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंट त्याचे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ऍड करतं, दॅट बिकम्स 12.74, दॅट बिकेम इन 2016. म्हणजे आता हे जर 3 स्पेसिफिक म्हणजे गव्हर्नमेंट कडून ऍडअप केलेले दोन्ही गव्हर्नमेंट, ओके, आय एम नॉट ब्लेमिंग एनी गव्हर्नमेंट, आय एम ब्लेमिंग बोथ गव्हर्नमेंट, दॅट सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि डीलर लोक जे पेट्रोल वाटण्याचं काम करतात, या सगळ्यांकडे मिळून ती पेट्रोलची प्राइस होते 36.47 तिघांची मिळून. ओके.
आता आपण बघूया या तिघांचीही जेव्हा टोटल केली जाईल तेव्हा 11 रुपयाला लिटरला असलेलं पेट्रोल आपल्याला मिळतं 59.94 रुपीजला. किती? 59 म्हणजे जवळजवळ 60 रुपयांना पेट्रोल मिळतं. येतंय लक्षात जाईल? म्हणजे 11 रुपयाचं पेट्रोल कसं 60 रुपयावर गेलं हे आपण बघितलं. टू द पॉइंट 2016 पासून 2019 पर्यंत हे भाव वाढतच गेलेले आहेत नेहमी. आणि मग आता 2019-2020 पर्यंत. सो तुम्हाला काय वाटतं हे सगळे भाव बघून? तुम्ही तुमच्याकडे नंबर्स आहेत. याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकाल? यात भरपूर सारे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. वॅट आहे, एक्साइज ड्युटी आहे. सो आपण असं म्हणू शकतो की बाय द टाइम पेट्रोल आपल्याकडे सगळ्या प्रकारचे टॅक्सेस लावून येतं ते खूप महाग झालेलं असतं. हे सगळे टॅक्सेस हे गव्हर्नमेंटचा पब्लिक रेव्हेन्यू कलेक्ट करण्याचे मार्ग आहेत. आता जर तुम्ही असं बघितलं असेल तर जेव्हा 2020 मध्ये कम्प्लीट लॉकडाऊन होतं तेव्हा कुठल्याही प्रकारचं काम चालू नव्हतं. वेअर ॲज देशातल्या प्रत्येक पब्लिक सिस्टीम म्हणजे गव्हर्नमेंटची सिस्टीम ही चालूच होती. सेंट्रल गव्हर्नमेंटची पण आणि स्टेट गव्हर्नमेंटची पण. अशा वेळी या ज्या सिस्टीम रन करतात त्या लोकांचे पगार, तिथली इलेक्ट्रिसिटी आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी या रन करायला प्रचंड प्रमाणावर पब्लिक रेव्हेन्यू लागतो. कारण ते इन्कम जे असतं त्यातूनच पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर केला जातो. आणि म्हणून या प्रकारचे टॅक्सेस मोठ्या प्रमाणावर लावून ज्या गोष्टी इनइलॅस्टिक असतात म्हणजे पेट्रोल सारखी गोष्ट तुम्ही सबस्टिट्यूट नाही वापरू शकत फार मोठ्या प्रमाणावर त्याच्यावरती लावले जातात. डेफिनेटली मी आता हे म्हणत नाहीये हे जस्टिसफुल आहे की इनजस्टिसफुल आहे. म्हणजे हे बरोबर आहे की चूक आहे या विषयावर मी बोलत नाहीये. मी तुम्हाला त्याच्यामागचं इकॉनॉमिक्स समजावून सांगते की इथून गेलेला पैसा हा आपल्याला कुठेतरी हेल्थ सेक्टरमध्ये, एज्युकेशन सेक्टरमध्ये दिसण्याची अपेक्षा असते. सो माझं तुमच्याकडे आता असं काम असेल की तुमच्या मोबाईलवर हे दिसतंय राईट? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटकन आहे आणि काढलात की मला सांगा. काढला? येस मॅम. ओके. येस आता हे होतं मॅम. 2016चं राईट? मी तुम्हाला पेट्रोल प्राइस इन दिल्ली 2016च्या सांगितल्या. आता तुम्हाला कुठल्याही स्टेटसाठी 2020 किंवा 2021 मध्ये याच फिगर कशा दिसतात हे तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याकडच्या पेट्रोलची प्राइस कशी आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये मला दाखवायचंय? जमेल उद्याच्या लेक्चरमध्ये दाखवायला? ओके मॅम. येस, ओके. सो आता आपण पेट्रोलवरती जेव्हा चर्चा केली आणि त्यातल्या इनडायरेक्ट टॅक्सेसवर, तर आपण असं म्हणू शकतो की त्याचे डिमेरिट्स म्हणजे तोटे काय आहेत ते पण बघूया. मगाशी म्हटल्याप्रमाणे पेट्रोल महाग होत चाललंय आणि त्याचा आपल्या सगळ्यांना प्रचंड फटका बसतोय. आपल्या सगळ्यांना पेट्रोल अतिशय गरजेचं असतं वाहनांमध्ये. अजून तरी काही पाण्यावर वाहन चालवायला आपल्याला जमलेलं नाहीये. त्यामुळे रिग्रेसिव्ह आणि अनजस्ट टू पुअर असा जो मुद्दा आहे तिथेच आपला मुद्दा येतो. बरोबर ना जाईल? तू म्हणत होतास की ह्या प्रकारचे टॅक्सेस गरिबांसाठी खूप घातक आहेत. बरोबर आहे ना? येस मॅम. येस. सो हे आपण हे बघितलं की इन्कम खूप मोठ्या प्रमाणावर गव्हर्नमेंटकडे गोळा होतं ज्याचा चांगला उपयोग करून घेतला जाऊच शकतो. पण जेव्हा विचार केला जातो तेव्हा इनडायरेक्ट टॅक्सेस हे रिग्रेसिव्ह असतात. म्हणजे ते श्रीमंत लोकांना श्रीमंत बनवतात किंवा श्रीमंत लोकांना परवडतात. मात्र गरिबांना गरीब बनवत जातात कारण गरिबांना हे टॅक्सेस परवडत नाही. आता हे कशा प्रकारे रिग्रेसिव्ह असतात? तर सिम्पली सेइंग जेव्हा आपण प्रोग्रेसिव्ह टॅक्सचा म्हणत होतो डायरेक्ट टॅक्स बद्दल तेव्हा आपल्याला कळलं ज्याचं इन्कम जास्त आहे जो श्रीमंत आहे त्याच्यावर जास्त टॅक्स लागत होता. जो गरीब आहे त्याच्यावर कमी लागत होता आणि जो अति गरीब आहे त्याला टॅक्स द्यावाच लागत नव्हता. पण इथे असं नसतं. जर तू पेट्रोल घेतलं, जर तुमच्यापैकी माझ्यापैकी कुणीही पेट्रोल घेतलं, देन वी हॅव टू पे द टॅक्सेस. त्याच्या किमतीतच ते इन्क्लूड केलेलं असतं. जर तुम्ही औषध घेतलात त्याच्या किमतीतच जीएसटी इन्क्लूड असतो. हॉटेलमध्ये गेलात त्याच्या किमतीतच जीएसटी इन्क्लुडेड असतो. याचा अर्थ सगळ्यांसाठी समान रेटने टॅक्स लागतो. आणि त्यामुळे तो रिग्रेसिव्ह टॅक्स असं म्हटलं जातं. कारण तुमची ॲबिलिटी टू पे आहे की नाही म्हणजे तुम्ही पे करण्यासाठी केपेबल आहात की नाही याचा विचारच केला जात नाही या प्रकारच्या टॅक्सेसमध्ये. येतंय लक्षात? सो इट इज अनजस्ट टू पुअर म्हणजे जे आपलं कॅनन ऑफ इक्विटी आपण जे बघितलं होतं तुम्हाला आठवत असेल तर, की सगळ्यांना समान प्रकारचं बर्डन पाहिजे. तर ते सॅटिस्फाय होत नाही कारण गरिबांवर त्याचं जास्त बर्डन पडतं, श्रीमंतांवर कमी. Thus, indirect taxes are against the principle of least aggregate sacrifice. This merit of indirect taxes can be neutralized to some extent
बाय इम्पोजिंग हेवी टॅक्सेस ऑन लक्झरीज. पण तरीही आपल्याला जर हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा असेल आणि तरी सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर म्हणू शकतो की जे लक्झरियस आयटम आहे, कार्स, एसी, फ्रिज किंवा असे गोष्टी की ज्या जगण्यासाठी आवश्यक आहेत असं नाहीये, पण पैसे आहेत म्हणून लोकं घेतात. अशा लक्झरियस आयटमवर जास्त टॅक्स लावायचे. व्हेअर ज्या बेसिक नेसेसिटीज आहेत, अन्न, वस्त्र, निवारा आणि आजकालच्या काळात अनेक वेगवेगळ्या गोष्टी असतात, यांच्यावरती ते कमी लावायचे. पण अगेन मग प्रश्न होतो की प्रत्येकासाठी जी लक्झरी असते, ती वेगळी-वेगळी असते. माझ्यासाठी जी लक्झरी असेल, ती कदाचित जायतसाठी नसेल, प्राचीसाठी नसेल. सो याचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे आपण असं म्हणू शकतो, की थोडक्यात गव्हर्नमेंटच्या डिसिजन मेकिंगवर ते अवलंबून असतं. सेकंड पॉइंट इज इन्फ्लेशनरी इन नेचर. सो हे जे टॅक्सेस आहेत ते इन्फ्लेशनरी म्हणजे भाववाढ करणारे आहेत. इनडायरेक्ट टॅक्सेस आर क्रिटिसाइज्ड फॉर ॲडिंग ऑन द इन्फ्लेशन. In the case of direct taxes, the purchasing power of the taxpayer is reduced. As a result, the demand and prices also reduce. बट म्हणजे जेव्हा डायरेक्ट टॅक्सेसमुळे लोकांकडची पर्चेसिंग पॉवर कमी झाल्यामुळे मार्केटमधली डिमांड कमी होते, कारण त्यांना टॅक्स भरायला लागतो. आणि त्यामुळे आपोआपच काय होतं, की मार्केटमधले प्राइजेस पण कमी होतात. पण इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत टॅक्सेसमुळे त्या वस्तूची प्राइस वाढते. आपण गेल्या वेळेस बघितलं होतं, तुम्हाला आठवत असेल तर. ₹20 जी वस्तू पडत होती प्रोड्युसरला, ती कन्झ्युमर पर्यंत येईपर्यंत ₹30 होऊन गेले होते जवळ-जवळ. म्हणजेच भाववाढ होते. सो रायझिंग इन प्राइजेस विदाउट रिड्युसिंग पर्चेसिंग पॉवर ऑफ द पेयर्स. अशी केस होते इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत. ॲज अ रिझल्ट द इन्फ्लेशनरी फोर्सेस आर स्ट्रेंग्दन बाय द हायर प्राइजेस. म्हणजे लोकांना जितका खर्च करायचा आहे त्यांच्याकडे तितके पैसे राहतातच, मात्र वस्तूंची भाववाढ होत राहते. आणि त्याच्यामुळे काय होतं, जास्त प्राईस, जास्त कॉस्ट, जास्त वेजेस असं म्हणता-म्हणता आपण खूप इन्फ्लेशनरी नेचरकडे जातो अँड दस प्राइस वेज कॉस्ट स्पायरल सेट्स इन अ इकॉनॉमी. सो ह्या प्रकारचं जे विशियस सर्कल असतं, सगळ्या किमती वाढल्यामुळे जे आपल्याकडे बिझनेस सायकल्स तयार होतात, त्याचं स्पायरल, प्राइस वेज कॉस्ट स्पायरल सेट्स इन अ इकॉनॉमी. द थर्ड पॉइंट इज हाय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट अँड अनइकॉनॉमिकल. सो आपण असं म्हणू शकतो की या ज्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट असतात, त्या अतिशय जास्त असतात, जेव्हा आपण इनडायरेक्ट टॅक्स कलेक्ट करत असतो. आणि त्यामुळे त्या कॉस्ट अतिशय जास्त असल्यामुळे जो टॅक्स कलेक्ट केला जातोय, त्यातलीच रक्कम कदाचित या कॉस्ट पे ऑफ करण्यासाठी वापरली जाते आणि त्यामुळे सरकारचा फायदा कमी होऊ शकतो. The fourth point is uncertain revenue. It is criticized that revenue from indirect taxes is uncertain because it is not possible to accurately estimate the effect of such taxes on the demand for products. असा विचार करा, जीएसटी सुरू झाल्यापासून असं सांगण्यात आलं की जानेवारी 2021 मध्ये जो जीएसटी कलेक्ट केला गेला, तो आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त हायेस्ट जीडीपी होता. पण ह्याच्या आधी जे कलेक्ट झाले ते कमी होते. म्हणजेच ॲक्चुअली जीएसटी किती कलेक्ट होईल याचं एस्टिमेशन लावणं हे अतिशय कठीण होऊन जातं आणि त्यामुळे अनसर्टन्टी असते की पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे गव्हर्नमेंटला किती इन्कम मिळेल. ओके. फॉर एक्झाम्पल, इफ अ हेवी एक्साइज ड्युटी इज लेविड ऑन सम लक्झरियस गुड, इट्स प्राइस विल राईज. सो जेव्हा एक्साइज ड्युटी कुठल्यातरी एखाद्या लक्झरियस गुड्सवर, कारवर लावली, तर त्याची प्राइस वाढणार आहे. सिन्स द डिमांड फॉर लक्झरियस गुड इज इलॅस्टिक. इलॅस्टिक म्हणजे लोकांची प्राइस वाढली तर लोक त्याची डिमांड कमी करून टाकतात. इतकं फ्लेक्झिबल डिमांड असते, इलॅस्टिक डिमांड असते. द सेल्स मे बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय द फॉल इन डिमांड. सो लोकांनी डिमांड कमी केल्यामुळे त्याचे सेल्स अफेक्ट होतील आणि आपोआपच आपण असं म्हणू शकू की त्यामुळे स्टेटचा रेव्हेन्यू कमी होईल. डायरेक्ट टॅक्सेसमधून येणाराही रेव्हेन्यू कमी होईल, कारण जेव्हा असा प्रकारचा सेल्स पडेल तेव्हा त्या बिझनेसमनचं इन्कम पण पडेल आणि इन्कम पडेल म्हणजे इन्कम टॅक्स पण कमी होईल. याचाच अर्थ जेव्हा इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये अनसर्टन्टी निर्माण होते, रेव्हेन्यू किती कलेक्ट होईल, या गोष्टी, या अनसर्टन्टीमुळे ओव्हरऑल पब्लिक रेव्हेन्यू, गव्हर्नमेंटकडून मिळणारा जो रेव्हेन्यू आहे तेही कमी होऊन जाईल. फिफ्थ पॉइंट इज लॅक ऑफ सिव्हिक कॉन्शियसनेस. म्हणजे सिव्हिक कॉन्शियसनेस म्हणजे काय तुम्हाला माहितीये? मॅम. सॉरी, ऐकायला नाही आलं, परत एकदा सांगशील? नो मॅम. येस, सिव्हिक कॉन्शियस म्हणजे सामाजिक भान.
आपल्या आसपास समाजात काय चाललंय आणि त्यासाठी आपल्या ड्युटीज काय आहेत. जर एखादी गोष्ट चुकीची होत असेल किंवा एखादी गोष्ट नीट करण्यासाठी, तर त्याच्यासाठी आपलं काय भान आहे असा विचार करा, की आपल्याला कळलं शेजारच्या गल्लीत काहीतरी कारणामुळे मारामारी होतीये. तर आपण काय केलं पाहिजे रे? आपण जाऊन मारामारी केली पाहिजे? आपण जाऊन फाईट, 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 फाईट असं म्हणून ओरडलं पाहिजे? नो. मग काय केलं नो. पाहिजे? ऑब्व्हियसली आपण पहिलं जाऊन तिथल्या पोलीस अथॉरिटी किंवा अशा ज्या अथॉरिटी असतात त्यांना नोटिफाय केलं पाहिजे आणि ते येऊन फाईट ब्रेक करतात. म्हणजेच माझ्याकडे हे सामाजिक भान असलं पाहिजे, की मला फाईटचा हिस्सा व्हायचं नाहीये आणि मला फाईट करणाऱ्या लोकांना उकसवायचं पण नाहीये. तो मुझे इन्करेज भी नाही करना है, जे लोकं फाईट करतायत त्यांना. आपोआपच काय होतं, की आता असं बघा, कुठलंही आंदोलन चालू असेल, आंदोलन करावं कारण ते आपल्या हक्कांसाठी असतं नेहमी. पण त्याला तुम्ही इतर लोकांना तर त्रास देत नाही आहात ना, जे या आंदोलनात सहभागी नाही आहेत किंवा जे सिव्हिल नागरिक आहेत. म्हणजे आपण असं म्हणू, की ते नॉर्मल नागरिक आहेत. त्यांनी तुम्हाला कधीच विरोध केला नाहीये. तुमचं एखाद्या ऑथॉरिटी विरोधात जर आंदोलन चालू असेल, तर ते आंदोलन चालू असताना तुम्ही नॉर्मल नागरिकांना, जे तुमच्यासारखे माझ्यासारखेच नागरिक आहेत, त्यांना तर त्रास देत नाही आहोत. आपल्या ओरड्यामुळे, आपल्या व्हायलन्स म्हणजे आपण केलेल्या अतिशय हिंसाचारामुळे त्यांना त्रास होत नाहीये ना, ह्याचा विचार केला पाहिजे आणि हे सगळं सामाजिक भान अशा कॅटेगरी अंडर येतं. आता लक्षात येतंय सिव्हिक कॉन्शियसनेस म्हणजे काय? येस मॅम. Good. So indirect taxes do not Yes, ma'am. create vigilance in the taxpayer. Vigilance म्हणजे सामाजिक भान अगेन. आपलं जे भान असतं ते. दृष्टिकोन, attitude. So taxpayer as the direct taxes do. A person who buys the commodity does not know that he is paying tax to the government along with the price of commodity. मी तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्सेसची सुरुवातच करताना असं म्हटलं होतं, की इनडायरेक्ट टॅक्स आपण भरतोय हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येक वेळी तुम्ही विचार करता का रे? समजा दूध आणायला गेलात तुम्ही. तुम्ही घेतलात दूध पिशवीतलं, सकस समजा, अमूल समजा कुठलंही आणि तसं घेतल्यावरती तुम्ही त्याला काय 42, 43, 52, 54 किती रुपये द्यायचे ते दिले. तुम्ही विचार करता का रे, की "अरे हां, आत्ता मी जी भरलाय हां. कदाचित एक्साईज ड्युटी भरली आहे का? का सेल्स टॅक्स भरला?" ह्याचा विचार करता का प्रत्येक वेळी काही घेताना? नाही. नाही आणि असाही विचार करता का? हां, आता मी याला ₹54 दिले म्हणजे मी त्यात जी-एस-टी दिलाय. म्हणजेच आता मी सरकारला काहीतरी मदत केली आहे पब्लिक रेव्हेन्यू गोळा करायला. म्हणजे आता काहीतरी ह्या मी घेतलेल्या दुधातून चांगली कामं होतील. असा तरी विचार करतो का आपण कधी? नाही. नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या नाही. आपली सोशल ड्युटी आपण फॉलो करतोय, असं काही आपल्याला वाटत नाही. आणि त्यामुळेच अशा प्रकारे इनडायरेक्ट टॅक्सेस लोकांवर दिल्यामुळे त्यांना ते कुठलीतरी एखादी जबाबदारी फॉलो करतायत, ते कुठलं तरी चांगलं काम करतायत, हे लक्षातही येत नाही आपल्या कुणाच्या. देअरफॉर सच टॅक्सेस डू नॉट इनकल्केट civic consciousness among the majority of taxpayers. In fact, the taxpayers are not conscious of the fact that they are contributing something to the state exchequers. म्हणजे देशाच्या तिजोरीत ते काही रक्कम भरतायत, हे आज तुम्ही हे शिकताय म्हणून तुम्हाला निदान लक्षात तरी येतंय. पण कदाचित जे शिकत नाहीये, ज्यांनी हे कधी इनडायरेक्ट टॅक्सेस पूर्वी त्यांना काही माहिती पण नाहीये, जी काय आहे, इन्कम टॅक्स काय आहे, त्यांना हे समजतही नाही, की मी आत्ता एखादी वस्तू घेतलीये, याचा अर्थ मी सरकारी तिजोरीत जी पब्लिक रेव्हेन्यूची भर घातली. येतंय लक्षात? म्हणून सिव्हिक कॉन्शियसनेस लक्षात येत नाही किंवा सिव्हिक कॉन्शियसनेस वाढत नाही. 6वा पॉइंट आणि हा शेवटचा पॉइंट आहे ह्यातला, ॲडव्हर्स इफेक्ट ऑन प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट. सो समटाइम्स these taxes adversely affect the production of commodities and even employment. ह्या टॅक्सेसमुळे कधी-कधी कमोडिटीच्या प्रोडक्शनवर आणि एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीजवर पण इम्पॅक्ट होतो, दुष्परिणाम होतो. When the price of a commodity increases with the levy of tax, the demand may fall in case of commodity has a elastic demand. असा विचार करा, की तुम्ही एसी घ्यायला ठरवलाय. बरोबर? खूप उन्हाळा होतोय म्हणून सगळ्यांनी ठरवलं, की एसी घ्यायचा आहे. आणि त्या काळात एसीवरती जर समजा खूप सारा टॅक्स लादला. समजा एसीची प्राईस आहे ₹10,000 आणि त्या 10,000 वरती 25% जी लावला. तर आता माझं बजेट मी किती तयार केलं होतं 10,000.
पण आता 25% जीएसटी मुळे त्याची किंमत होणार एक्स्ट्रा 2,500 रुपये, म्हणजे 12,500. तो हमें ज्यादा 12,500 पे 2,500 ज्यादा पे करने पड़ेंगे. तो इतनी मेरी कैपेसिटी नहीं है, मैं ज्यादा से ज्यादा 10,000 पे कर सकती हूँ. इसका मतलब क्या होगा, की मी ती जी वस्तू आहे ती खरेदी करणार नाही आणि आपोआपच असं माझ्यासारखे कदाचित 10-15 जण म्हणणारे असतील. म्हणजेच जर इलॅस्टिक डिमांड असेल मार्केटमध्ये, तर कमोडिटीची जी डिमांड आहे ती कमी होऊन जाईल मार्केटमधली. आपोआपच एखादी डिमांड कमी झाली, की आपल्याला माहिती आहे, की त्या प्रकारचा सप्लाय होत नाही आणि त्यामुळे आपोआपच प्रोडक्शन कमी होतं आणि असं जर पूर्ण देशाने किंवा राज्यात झालं, खूप मोठ्या प्रमाणावरती झालं, तर त्या प्रोडक्शनची काही किंमत उरणार नाही, गरजच उरणार नाही आणि आपोआप ती जी युनिट्स असतील प्रोड्यूस करणारी, ती बंद करायला लागतील. मग ती जी मशिनरी असेल, ती बंद झाल्यामुळे आपोआपच नोकऱ्या उरणार नाहीत कुणाला काम करायला. म्हणजे एम्प्लॉयमेंट पण पडेल. ॲज अ रिझल्ट द प्रोडक्शन अँड एम्प्लॉयमेंट विल फॉल आणि म्हणूनच कधी-कधी इनडायरेक्ट टॅक्सेसचा लाँग टर्ममध्ये प्रोडक्शन आणि एम्प्लॉयमेंटवर तोटा होत असतो. पण अर्थातच इनडायरेक्ट टॅक्सेसची गरजही असते आणि त्यामुळे सरकार नेहमीच ह्या सगळ्याचा बॅलन्स सरकारला नेहमीच ही कसरत करायला लागते, की आपण हे जे सगळे ॲडव्हर्स इम्पॅक्ट बघितले, त्या सगळ्यांचा जो ॲडव्हर्स इम्पॅक्ट किंवा डिमेरिट्स होते, जे तोटे होते, त्या सगळ्या तोट्यांनी सगळ्या फायद्यांपेक्षा म्हणजे तोट्यांची जी आपण सम म्हणू, ओके. त्या तोट्यांमधून निर्माण होणारं डिससॅटिस्फॅक्शन, ते डिससॅटिस्फॅक्शन मिळणाऱ्या फायद्यापेक्षा कमी असलं पाहिजे. याचा अर्थ आपले फायदे मोठे राहिले पाहिजेत आणि ही सगळी कसरत नेहमीच सरकारला करायला लागते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीत. ओके. सो दॅट वॉज अबाउट indirect taxes. Conclusion बघा. The above discussion was mainly to bring the various aspects and merits as well as demerits of both direct and indirect taxes. सो मागच्या काही सेशन्समध्ये आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये डिस्कस झालेले त्यांची फीचर्स आणि त्यांचे फायदे आणि तोटे, मेरिट्स आणि डिमेरिट्स असे डिस्कस केले. इट इज डिफिकल्ट टू से वेदर डायरेक्ट टॅक्स आर सुपिरियर टू इनडायरेक्ट टॅक्सेस और वाईस वर्सा. कुठला चांगला, कुठला वाईट, कुठला एकापेक्षा जास्त बेटर किंवा ह्याच्यापेक्षा कुठला असला पाहिजे, असं वगैरे सांगणं खूप कठीण असतं या सगळ्या, कारण खूप मिक्सचर असे इफेक्ट होत असतात या सगळ्याचे. Modern governments depend on both direct and indirect taxes for revenue. According to the Gladstone, it is sign of a financial virtue to keep a balance between direct and indirect taxes. So financial virtue म्हणजे फायनान्शियल अस्तित्व, आर्थिक अस्तित्व. देशाच्या आर्थिक अस्तित्वासाठी किंवा देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी, इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसाठी गव्हर्नमेंटने या दोन्ही टॅक्सेसमध्ये बॅलन्स ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं, असं ग्लॅडस्टोन नावाच्या एका थिंकर आणि इकॉनॉमिस्टचं म्हणणं आहे. सो तुम्हाला आतापर्यंत आपण जे मेरिट्स बघितले डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्सेसचे आणि जे डिमेरिट्स बघितले ते समजले, लक्षात आले? येस मॅम. व्हेरी गुड. Yes. व्हेरी व्हेरी गुड. सो आता आपण पुढे जाऊया. पुढे जाताना मॅम वन ऍडिशनल इन्फॉर्मेशन. हा बोल ना. जे नॅचरल गुड्स आहे ते वर्ल्डच्या म्हणजे वर्ल्ड के पास कोल है ना, कोयला, वो 145 ईयर्स के ही बचेला है. क्रूड ऑयल 44 ईयर्स तक का बचेला है. नेचुरल गैस 54 ईयर्स तक का बचेला है. येस. और इंडिया के पास कोल 177 ईयर तक का बचेला है और इंडिया 5th रैंक पे कोल के इसमें. पण मग मला और क्रूड ऑयल सिर्फ 11 ईयर का बचेला है. येस. मग और मला असं सांग नेचुरल गैस 37 ईयर. मग मला असं सांग की आता काय करायचं मग? हे असं जर सांगतंय की आपल्याला काही वर्षात हे सगळं संपून जाणार आहे, तर मग आपण काय केलं पाहिजे? इलेक्ट्रिसिटी पे ज्यादा जोर देना पड़ेगा, म्हणजे जो इलेक्ट्रिक व्हीकल है उस पे ज्यादा जोर देना पड़ेगा. करेक्ट. तसं पब्लिक और ट्रान्सपोर्ट पेट्रोल से हटा दो. पब्लिक ट्रान्सपोर्ट जितकं जास्त करता येतंय, कार पुलिंग करता येतंय. म्हणजे समजा असा विचार करा, तुम्ही सगळेजण जे दापोलीत राहत नाही, ओके, आणि कॉलेजला येतात. समजा ते दापोलीत कॉलेजला रोज येतात. मग समजा असं असेल की रोज प्रत्येक जण आपापली वेगळी 2 व्हीलर घेऊन येतंय किंवा 4 व्हीलर घेऊन येतंय.
सो तसं न करता एकाच माणसाच्या 4 व्हीलर मधनं खूप सारे लोक आले किंवा बसेस वापरल्या सरकारने प्रोव्हाईड केलेल्या, तर आपोआपच ह्या सगळ्या पेट्रोल आणि ह्याच्यावरचा भार कमी होईल. इव्हन इलेक्ट्रिसिटी वापरताना पण खूप जपून वापरली पाहिजे, कारण इलेक्ट्रिसिटी बनताना आपण थर्मल पॉवरचा वापर करतो, कोळशापासून. आपण इतरही प्रकारे इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, पण आपल्याकडे सगळ्यात जास्त थर्मल पॉवरचा म्हणजे कोलचा वापर केला जातो, कोळशाचा. आणि असाही विचार करायला हरकत नाही, की आपण या बाबतीत स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. सरकार काय करतंय? इलेक्ट्रिक गाड्या अवेलेबल केल्यात का सरकारने? बसेस इलेक्ट्रिक का नाहीये? ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आधी आपण जेव्हा दुसऱ्याला बोलत असतो, तेव्हा स्वतःपासून सुरुवात करणं हे खूप महत्त्वाचं असतं. मी जर असं ठरवलं, की छोट्या-छोट्या डिस्टन्सवर मी चालतच जाईन किंवा मी असं ठरवलं तर, की मी स्वतः कमीत कमी टू व्हीलर वापरेन किंवा जर शक्य असेल, तर मी जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करेन. तर ते खूप छान असतं. मी असं ठरवलं, की माझ्याकडे मी हीटर वापरायचा म्हणजे पाणी गरम करायला हीटर वापरतात किंवा गीझर वापरतात. तर त्याच्याऐवजी मी सोलर वॉटर हीटर वापरेन. कारण आपल्याकडे सोलर एनर्जी इतकी अवेलेबल असते, की त्याचा वापर करणं खूप चांगलं होऊ शकतं, खूप सहज शक्य असू शकतं. सो जर मी तसं ठरवलं, तर मला त्याचा खूप जास्त वापर होऊ शकतो. डेफिनेटली जे चुकतंय ते सरकारला दाखवून दिलंच पाहिजे. पण त्याच्या आधी आपल्या इंडिव्हिज्युअल सिटिझन म्हणून ज्या ड्युटी असतात, त्याही फॉलो केल्या पाहिजेत असं मला वाटतं. सो तुम्हाला काय वाटतं याबाबतीत सांगा बरं? आपण असे काय-काय उपयोग करू शकतो? जी बघायचंच आहे आपल्याला गुड्स एंड सर्व्हिस टॅक्स, पण ते पुढच्या सेशनपासून बघूया. आज मला सांगा आधी, की ह्या बाबतीत आपण काय करू शकतो? सांगा बरं. तुम्ही काही खूप मुलं नाही आता 4च मुलं दिसतायत. त्यातली सुद्धा 3च मुलं. मी चौथी आहे. जो आपल्यापासून ऑटोमोबाइल सेक्टर है वो अभी पूरे मतलब पेट्रोल डीजल और बाकी सब इस पे चल रहा है, सीएनजी पे जो व्हीकल चल रहे उनको जितना हो सके उतना इलेक्ट्रिसिटी पे ये करने का, या सोलर एनर्जी वाले भी व्हीकल अभी बनने लगे, तो उन पे थोड़ा ज्यादा ये करके टेक्नोलॉजी पे, एडवांस टेक्नोलॉजी पे ज्यादा जोर देना चाहिए गवर्नमेंट ने, व्हेरी और गुड, वो दे रही भी है, पर व्हेरी उस गुड. हिसाब से और थोड़ा काम करना चाहिए. व्हेरी गुड. खरंच. आणि त्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही जर ऐकलं असेल, तर आपल्या बजेटमध्ये सध्या आपल्याकडे ज्या ट्रेन्स चालतात, त्यांना मला आठवत नाही, पण मला वाटतं 2022 किंवा 2025 पर्यंत सगळ्यात जास्त ट्रेन म्हणजे जास्तीत जास्त ट्रेन जवळ-जवळ सगळ्याच इलेक्ट्रिसिटीवर करता येतील, असा प्रयत्न केला जाईल, असं आपल्या बजेटमध्ये यावेळी म्हटलेलं आहे. सो ही पण एक चांगला इनिशिएटिव्ह आहे, जर तसं म्हटलं तर. आणि अशा प्रकारे आपण पण काही ना काही वेगवेगळे इनिशिएटिव्ह शोधून काढू शकतो. सो आजच्यासाठी आपण इथे थांबूया. मी तुम्हाला ऑलरेडी आजची जी अटेंडन्स शीट आहे ती दिली आहे. तुमचं अटेंडन्स लावा आणि आपण उद्या भेटूया. चालेल? उद्याला तुम्हाला आठवतंय रे, तुम्ही मला 2020चं मी जे तुम्हाला दाखवलं होतं तसं प्राईसचं करून दाखवणार आहात पेट्रोलच्या प्राईसचं. उद्याला आपण जी बघूया. ओके? बाय. हॅव अ नाईस डे अहेड.